हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. तर आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे तो आहे कॉन्फिस्केट. कॉन्फिस्केटचं डेफिनेशन काय आहे तर टेक ऑर सीज समवन्स प्रॉपर्टी विथ अथॉरिटी. म्हणजेच काय करणे, जप्त करणे एखाद्याची प्रॉपर्टी आणि ते पण अथॉरिटीने. ओके, सो कॉन्फिस्केट म्हणजे काय होते, जप्त करणे. जप्त करणे. जप्ती. सरकार जमा होणे. किंवा आपण याला हे म्हणू शकतो की ताब्यात घेणे. ताब्यात घेणे सुद्धा कॉन्फिस्केट म्हणजे ताब्यात घेणे सुद्धा होते. ताब्यात घेणे, हक्क काढणे. ओके, कॉन्फिस्केट म्हणजे काय होते, जप्त करणे आणि ते पण कशाने, ऑथॉरिटीने, विथ अथॉरिटी. कोणाची पण प्रॉपर्टी असो किंवा काही पण असो त्याला जप्त करणे, सरकार जमा होणे, हक्क त्याच्यावरचा हक्क काढून घेणे आणि ताब्यात घेणे याला कॉन्फिस्केट असं म्हणतात. सिनोनिम काय कॉन्फिस्केटचा, इम्पाउंड, सीज, कमांडर, रिक्विजिशन. ओके, आणि अँटोनिम आहे रिटर्न. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रोमुलगेट. प्रोमुलगेटचं काय डेफिनेशन आहे, प्रमोट ऑर मेक वाइडली नोन अन आयडिया ऑर कॉज. म्हणजेच काय होते, एकतर घोषणा करणे, घोषित करणे किंवा जाहीर करणे, याला आपण म्हणतो प्रोमुलगेट. प्रोमुलगेट म्हणजे काय होते तर जाहीर करणे. जाहीर करणे, घोषित करणे किंवा घोषणा करणे. सिनोनिम्स काय आहे तर पब्लिसाइज, स्प्रेड, कम्युनिकेट आणि प्रोपगेट. आणि अँटोनिम्स आहे त्याचे कन्सील, हुश, सायलेन्स आणि सप्रेस. ओके, कन्सील म्हणजे होते हाईड आणि त्याचं अपोजिट काय आहे, प्रमुलगेट. म्हणजे त्याचा अँटोनिम काय आहे, प्रमुलगेट. प्रमुलगेट म्हणजे काय होते, एकतर जाहीर करणे, घोषणा करून देणे, सगळीकडे पब्लिसाइज करणे, स्प्रेड करून देणे, याला प्रमुलगेट असं म्हणतात. नेक्स्ट वर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड हा कॉन्फिस्केट आहे जो आपण आधी पाहिलेला आहे. एकदा बघून घ्या आणखी त्याचे सिनोनिम्स काय आहे, इम्पाउंड, सीज, कमांडर आणि रिक्विजिशन म्हणजे काय होते, जप्त करणे होते. आणि अँटोनिम काय त्याचं, रिटर्न. नेक्स्ट वर्ड आहे सबटरफ्यूज. सबटरफ्यूजचं काय डेफिनेशन आहे, डिसेट युज्ड इन ऑर्डर टू अचीव वन्स गोल. म्हणजेच ध्येय साध्य करण्यासाठी जे वापरली जाते, फसवणूक केली जाते, त्याला काय म्हणतात, सबटरफ्यूज. एखादं ध्येय आहे, त्याला साध्य करायचं आहे, तर कोणाची तरी आपण फसवणूक करत आहे त्याकरता, तर त्याला सबटरफ्यूज असं म्हणतात. ओके, सो एकतर पळवाट सुद्धा असू शकते सबटरफ्यूज म्हणजे, फसवणूक सुद्धा म्हणू शकतो आपण, म्हणजेच चीट. ओके, चीट करणे कोणाला पण, किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वापरली जाणारी फसवणूक. ओके, सो सिनोनिम काय त्याचे, ट्रिकरी, इंट्रिग, डिव्हियसनेस, इव्हॅजन आणि डिसिट. हे आहेत सिनोनिम कशाचे, सबटरफ्यूजचे. एकदा आणखी वाचून घ्याल, थोडेसे हार्ड आहे वर्ड्स. आणि अँटोनिम आहे ऑनेस्टी आणि ओपननेस. ऑनेस्टी आणि ओपननेस हे अँटोनिम्स आहेत सबटरफ्यूजचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे, फर्स्ट आज आपला टू राईट अंडर अ डिफरंट नेम. तर काय होते त्याचं वन वर्ड मध्ये, सुडोनिम. ओके, सुडोनिम. पी हा सायलेंट आहे, सुडोनिम त्याला म्हणतात.
टू राईट अंडर अ डिफरंट नेम, म्हणजे आपलं नाव आहे त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरं नाव असते, आपलं टोपण नाव जे असते, आपलं उपनाव जे असते, जे आपल्याला घरी म्हटल्या जाते, त्याला काय म्हणतो आपण वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये सुडोनिम. तर सुडोनिम म्हणजे काय होते, टोपण नाव, एक काल्पनिक नाव. जसं काल्पनिक नाव कशाला म्हणतात, की एखादा लेखक आहे तर त्या लेखकाने एखादी लेख लिहिलेला आहे पण त्याला स्वतःचं नाव नाही द्यायचं आहे, तर त्यांनी एक काल्पनिक नाव त्या बुकला दिलेलं आहे, त्या लेखनाला दिलेलं आहे, तर त्याला म्हणू आपण एक काल्पनिक नाव, सुडोनिम किंवा उपनाम. ओके. नेक्स्ट आहे वन हु इज आउट टू डिस्ट्रॉय द गव्हर्नमेंट. त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये अनार्चिस्ट. म्हणजेच जो काय आहे एखादी प्रस्थापित सत्ता आहे त्याच्यावर, तो त्या सत्तेवर किंवा त्या शासनावर बंड जो करतो त्याला काय म्हणतात अनार्चिस्ट. त्याच्या विरुद्ध जो असतो, त्याच्या विरुद्ध जो बंड करतो त्याला अनार्चिस्ट असं म्हणतात. म्हणजेच काय होते मराठीमध्ये राजसत्ता विरोधी किंवा शासन विरोधक. जो शासनाच्या विरोधामध्ये आहे, जो बंड करू शकतो त्याच्याशी, जे ऑलरेडी सत्ता प्रस्थापित आहे त्याच्या विरोधामध्ये आहे तो आणि त्याच्यावर बंड करू शकतो, त्याला अनार्चिस्ट असं म्हणतात. प्रस्थापित सत्ता शक्ती विरुद्ध बंड करणारा. ओके, याला काय म्हणतात अनार्चिस्ट. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला अॅक्युमुलेट. अॅक्युमुलेटचं करेक्टली स्पेलिंग आहे ऑप्शन ए, ACCUMULATE. तर अॅक्युमुलेट म्हणजे काय होते, तर जमा करणे, जमा करणे किंवा साठवणे. साठवणे सरनेम नाही आहे बरं, साठवणे म्हणजे एका ठिकाणी जमा करणे. साचणे किंवा संचय करणे. तर अॅक्युमुलेट म्हणजे काय होते, जमा करणे किंवा साठवणे. आता याचे सिनोनिम्स काय आहे, तर याचे सिनोनिम्स आहेत गॅदर, कलेक्ट, असेंबल. आणि अँटोनिम्स काय आहेत, डिसिपेट, DISSIPATE. डिसिपेट हे अँटोनिम आहे अॅक्युमुलेटचं. नेक्स्ट वर्ड आहे आपला एक्स्ट्रीमली. एक्स्ट्रीमलीचं करेक्टली स्पेलिंग आहे ऑप्शन डी, EXTREMELY. एक्स्ट्रीमली म्हणजे काय होते, तर अत्यंत, अत्यंत, फार किंवा खूप. ओके, अत्यंत, अतिशय, फार, खूप, म्हणजे काय होते एक्स्ट्रीमली. आता याचे सिनोनिम्स काय आहेत, सिनोनिम बघूया आपण. व्हेरी, एक्स्ट्रा, ह्यूजली आणि वास्टली. हे आहेत सिनोनिम एक्स्ट्रीमलीचे. आणि अँटोनिम्स आहेत मॉडरेटली आणि स्लाइटली. स्लाइटली म्हणजे, मॉडरेटली म्हणजे खूप कमी प्रमाणात, आणि एक्स्ट्रीमली म्हणजे खूप प्रमाणात. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट बघूया आपण ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड. ऑलरेडी आपण आधीच्या सेशन्स मध्ये हे बघितलेलं आहे, एकदा तुम्ही वाचून घ्याल, मी आणखी एकदा तुम्हाला सांगून देते. ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड म्हणजे काय होते, इज ऑफ नो यूज, म्हणजेच काय आहे, टोटली तो युजलेस आहे. पूर्णपणे जो निरुपयोगी असतो त्याला काय म्हणतात, ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड, म्हणजेच टोटली युजलेस.
किंवा नॉट युजफुल ॲट ऑल. त्याला याला एक अल्टरनेटिव्ह सुद्धा आहे. तर ते काय आहे अल्टरनेटिव्ह? ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट. ओके. सो मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? पूर्णपणे निरुपयोगी. ओके. किंवा अजिबात उपयुक्त नाही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आधीच्या सेशनमध्ये. एकदा आणखी तुम्हाला सांगून देते मी, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येऊन जाईल की काय होतं. तर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी म्हणजे काय आहे? इकडे आड आणि तिकडे विहीर. तर ही जी मन आहे याला पूर्णपणे ती फिक्स होते याच्यामध्ये की बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी मध्ये, की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी जी स्थिती असते त्याला काय म्हणतात? बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती. ओके. किंवा अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये फसून जाणे की ते तुमच्यासाठी काय आहे? अनप्लिझंट आहे किंवा कन्व्हिनियंट नाही आहे. तर अनप्लिझंट म्हणजे काय होते? की अप्रिय आहे, जे तुम्हाला प्रिय नाही आहे. आणि कन्व्हिनियंट नाही आहे म्हणजे काय होते? की ते तुमच्यासाठी सोयीस्कर सुद्धा नाही आहे. म्हणजे अशी स्थितीमध्ये तुम्ही फसून जाणे, अशा डिलेमामध्ये तुम्ही येऊन जाणे, अशा डिफिकल्ट चॉईस तुमच्याकडे येऊन जाणे की तुम्ही काहीच दोन्हीमधून काहीच तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं नाही. दोन्ही परिस्थिती, दोन्ही स्थिती त्या तुमच्यासाठी अप्रिय आहे. त्याला म्हणतात बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. ओके. सो काय म्हणतात आणखी? टू हॅव टू चॉईसेस. दोन चॉईसेस आहे तुमच्याकडे. दॅट आर बोथ. दोन्ही पण चॉईसेस काय आहे? इक्वली अनप्लिझंट आहे म्हणजे अप्रिय आहे, किंवा नॉट कन्व्हिनियंट आहे म्हणजेच की सोयीस्कर पण नाही आहे. तर अनप्लिझंट म्हणजे काय? नॉट कन्व्हिनियंट म्हणजे काय होते? सोयीस्कर नाही. आणि अनप्लिझंट म्हणजे होते अप्रिय. ओके. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड सुद्धा पाहिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट होता ॲक्युमुलेट आणि सेकंड होता एक्स्ट्रीमली. ॲक्युमुलेट म्हणजे होते एकतर जमा करणे, कलेक्ट करणे, साठवणे. आणि एक्स्ट्रीमली म्हणजे होते फार, खूप, व्हेरी, एकदम ह्यूजली, वास्टली. त्याला आपण एक्स्ट्रीमली असं म्हणतो. नेक्स्ट आहे एनार्चिस्ट. एनार्चिस्ट म्हणजे काय आहे? जी प्रस्थापित सत्ता आहे किंवा शक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये जो बंड करतो त्याला काय म्हणतात? एनार्चिस्ट. जो राजसत्ता विरोधी असतो किंवा शासन विरोधक असतो त्याला एनार्चिस्ट असं म्हणतात. सिडोनिम म्हणजे काय होते? तर जे उपनाव असते किंवा काल्पनिक नाव असते, नावाव्यतिरिक्त जे दुसरं नाव असते त्याला काय म्हणतात? सिडोनिम. कॉन्फिस्केट म्हणजे होते एकतर ताब्यात घेणे. ओके. ताब्यात घेणे, जप्त करणे, त्याला कॉन्फिस्केट असं म्हणतात. प्रोमुलगेट म्हणजे होते जाहीर करणे, प्रमोट करणे, घोषणा करणे किंवा घोषित करणे. आणि लास्ट होतं सबटरफ्यूज. सबटरफ्यूज म्हणजे काय होते? की ध्येय साध्य करण्याकरता जी वापरली जाणारी फसवणूक असते, कोणाची फसवणूक जी केल्या जाते, एखादा आपल्याला ध्येय साध्य करायचं आहे त्याकरता, सो त्याला काय म्हणतात? सबटरफ्यूज. ओके. सो हे आणखी एकदा तुम्ही वाचून घ्या. याचे वर्ड्स थोडेसे हार्ड होते, सिनोनिम्स थोडेसे हार्ड होते. एकदा आणखी वाचून घ्या. लक्षात येईल तुम्हाला की त्याचे ते एकदा तुम्हाला मराठीमध्ये तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल की काय त्याचा अर्थ होतो म्हणून. सो असंच वाचत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला जर सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.